आयुक्ताला आमच्याशी चर्चा करायची नसेल, त्यांना वाटत असेल की संविधानप्रेमी लोक काही करू शकत नाही, ते येणाऱ्या 8 तारखेची मॅरेथॉन त्यांनी मॅरेथॉन धावून इकडे दाखवायची, ही त्यांना माझं चॅलेंज आहे। दोस्तों नमस्कार। दोस्तों वसई विरार महानगर पालिका में हर आए दिन कुछ न कुछ विवाद देखा जाता है। ऐसा ही एक बड़ा विवाद कल वसई विरार महानगर पालिका मुख्यालय में सामने आया, जहां वसई विरार महानगर पालिका मुख्यालय के ग्राउंड फ्लोर पर संविधान बचाओ कृति समिति के सदस्यों ने ठिया आंदोलन किया। आप सभी को बता दें कि अंबेडकरवादी संगठन संविधान बचाओ कृति समिति के लोग पिछले कई समय से यह मांग कर कि वसई विरार अंतर्गत भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब भीमराव अंबेडकर का एक बड़ा सा पुतला लगवाया जाए, उसकी मांग कई सालों से कर रहे हैं। तो पूरे वसई विरार में बाबा साहेब भीमराव अंबेडकर की एक भी प्रतिमा नहीं है और संविधान बचाओ कृति समिति के लोग ये मांग कर रहे हैं कि मनवेलपाड़ा तालाब में इस तरह से एक प्रतिमा वहां लगाई जाए। आप सभी जानते हैं कि कुछ समय पहले मनवेलपाड़ा चौक पर बाबा साहेब भीमराव अंबेडकर की एक प्रतिमा लगवाई जा रही थी, तब भी काफी विवाद हुआ था। वो आज भी वहां है, हालांकि वो प्रतीकात्मक रूप से लगी थी। तो इसी मांग को लेकर कल 6 दिसंबर को बाबा साहेब भीमराव अंबेडकर का महापरिनिर्वाण दिवस पुण्यतिथि का दिन था। उस दिन संविधान बचाओ कृति समिति के लोग महानगर पालिका मुख्यालय पर पहुंचे। मुख्यालय में नीचे आप सभी जानते हैं महानगर पालिका मुख्यालय में ग्राउंड फ्लोर पर महानगर पालिका द्वारा 3 बड़ी बड़ी तस्वीरें लगाई गई है। एक तस्वीर छत्रपति शिवाजी महाराज की है, दूसरी 18 फीट की ये तस्वीर है, दूसरी डॉक्टर बाबा साहेब भीमराव अंबेडकर की है और तीसरी चीमाजी अप्पाजी महाराज की है। तो इन तस्वीरों में से कल जब बाबा साहेब भीमराव अंबेडकर का महापरिनिर्वाण दिवस था, ऐसे अवसर पर भी इतनी बड़ी तस्वीर लगाई गई है, लेकिन उसको एक हार तक अर्पण नहीं किया गया, पुष्प वहां नहीं रखा गया। ये देखकर कृति समिति के लोगों का जो मन ही मन गुस्सा भरा था महानगर पालिका को लेकर, वो फूट पड़ा और वो लोग वहीं पर आंदोलन पर बैठ गए, जिसके बाद काफी कुछ घटित हुआ। आंदोलनकर्ताओं ने महानगर पालिका के इस पूरे कृत्य को गैर जिम्मेदाराना ठहराया। हालांकि महानगर पालिका प्रशासन का यह कहना था कि जो सरकारी कार्यक्रम है, उन्होंने पहले ही अपने कार्यक्रम के दौरान भारत रत्न बाबा साहब अंबेडकर का की प्रतिमा पर या उनकी तस्वीर पर माल्यार्पण कर वो कार्यक्रम कर दिया है। उनका यह तर्क था महानगर पालिका का। और उसी जबकि इनका यह कहना था कि इतनी बड़ी तस्वीर जो लगाई गई है उसको क्यों इसी तरह छोड़ दिया गया। कम से कम जिस दिन बाबा साहब का महापरिनिर्वाण दिवस है, उस दिन तो उस पर माल्यार्पण किया जाना चाहिए था। बाद में कृति समिति के लोगों ने वहां अपने पैसे से एक हार मंगवाया और हार को लगवाया भी गया। ये पूरा मामला कम से कम 2-3 घंटे चला और इस दौरान नालासोपारा के नवनिर्वाचित विधायक राजन नाइक भी पहुंचे। उन्होंने भी बीच बचाव किया, लोगों को समझाया और राजन नाइक ने ये वादा किया कि उनकी शपथ विधि के बाद वो प्रशासन को सबसे पहला पत्र यही लिखेंगे कि वसई विरार अंतर्गत जो इतने सालों से बाबा साहेब भीमराव अंबेडकर की प्रतिमा नहीं लगी है, तो उसकी लगाने की मंजूरी प्रशासन द्वारा कलेक्टर ऑफिस द्वारा जारी की जाए। तो काफी कुछ घटित हुआ। देखिए इससे जुड़ी ये कवरेज। फिलहाल आज के लिए अभी के लिए इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। आग्रही आहे, आमच्यासाठी आग्रही आहोत की तिथे ह्या प्रकारे झालं पाहिजे। म्हणजे जिल्हाधिकाऱ्याकडून ती 4 कमिटी आणि महापालिकेकडे येईल। महापालिकेच्या आपण अंदाज सांगून बाबा रे तिथे झालाच पाहिजे, कारण बाबासाहेब परिक्रमा तलाव सगळ्यात मोठा तलाव आहे, सुशोभित करता येईल, उचित स्मारक झालं पाहिजे। बाबासाहेबांना शोभेल त्यांच्या नावाने। अप्पा, तुमच्या भूमिकेबद्दल आम्हाला कोणतीही तीळ मात्र शंका नाही। मात्र मी जाणीवपूर्वक सांगतो, त्या कमिटीमध्ये सचिव म्हणून स्वतः आयुक्त असतात, आयुक्ताला सर्व अधिकार आहेत, त्यांच्या जागेमध्ये आपण ते पुतळ्याची मागणी करतो। हे जाणीवपूर्वक तिथे काही ना काहीतरी टेक्निकल स्क्रुटनी काढून हे पुन्हा त्या जागेवरती पुतळा उभारला जाणार नाही, यासाठी हे अधिकारी तसा प्रयत्न करतील। माझी अजूनही तुम्हाला सांगतो, तुमच्याकडून प्रचंड अपेक्षा आहे। कारण की काय माहितीये, 2 गोष्टी तुम्ही स्वतःच उत्तर दिला। आता जो प्रश्न विचारता त्याचं उत्तर स्वतः पहिलं दिलेलं आहे, बरोबर आहे। हे चुका का काढत होते ह्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे।
बरोबर आहे. मग ते आता नसणार आहे ना. आता आम्ही प्रो आहोत, आम्ही अँटीना आहोत. आम्ही हा पुतळा झाला या मताचे आहोत. त्याला सांगू दे ना, महापालिकेला काय अडचणी सांगू दे ना आपल्याला सर, की या मनवेलपाडा तलावामध्ये जे तुम्ही मागणी केली आहे त्या मागणीला असून काय अडचणी आहेत का हे पालिका सांगेल ना. मला जिल्हाधिकारी त्याचा अभिप्राय मागेल ना, जिल्हाधिकारी अभिप्राय मागेल तुमच्याकडून, पोलीस खात्याकडून मागेल. यापूर्वी असं कुठलंही मत करण्याला काहीच अर्थ नाही. आपण मला म्हणायचं आजच असं कसं म्हणायचं की पालिका विरोध करेल. आपण बातमी करू. पूर्वग्रह दूषित अशा पद्धतीने नजरेनं बघू नका. नाही, नाही, साहेब, ते एका दिवसाचं नाही ना, 30 वर्षापासून मागतोय. बाबाच्या विचाराचे आपण सगळेच पाहिजे. नाही, काही नाही. बघा एक मला सांगा, ही मागणी आजची आहे का? आज प्रिडिक्शन कधी करतो? आम्ही प्रिडिक्शन कधी करतोय? आज मागणी नाही ना. महापालिका विरोध करते. नाही, आमचं काय नाही. तुम्ही भेटायचं नाही, तुम्ही विरोध नाही करत आहे. तुम्हाला कोणतरी विरोध करायला सांगतोय. मी माझं स्पष्ट म्हणून लागलं ना. तिकडे असं सांगायचंय, अशा प्रकारे तुम्ही पत्र एक मला द्या, मी कव्हरिंग लेटर देतो आणि जिल्हाधिकारी फॉलोअप करू. महापालिकेत महापालिके फॉलोअप करू. बरं, तुम्ही त्यांचं काय तुम्हाला पॉझिटिव्ह रिपोर्ट वाटत आपला आग्रह राहील ते पाठवला की आपण एसपीशी बोलू. इथे एसपी म्हणून मीरा कमिशनर आहे, बरोबर की नाही? ते एसपी नाही, तिथे कमिशनर सीपी आहेत, त्यांचा अभिप्राय घेतील. आपण जिल्हा फॉलोअप करू ना. आणि मग ते होम मिनिस्टर तिथे आपण भेटू. तुमचं शिष्टमंडळ आणि तुमच्या वडील मी. तुमच्याकडून प्रचंड अपेक्षा. महायुतीच्या काळात अनेक पुतळ्यांचं अनावरण झालं, तशा प्रकारे आत्ताच्या टर्म मध्ये अरे पंचतीर्थ, लंडनचं स्मारक, लंडनचं त्यांचं घर, पाठपुरावा करून तो केलेला आहे. बरोबर आहे की नाही? तशात हे तर काय त्याच्यापेक्षा 0.1% याला हे सगळं लागणार आहे. ते सगळं केलं ना असं, आणि करणार. आणि आता दुसरं, ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला जाळी दाखवल्या, आता हे- प्रत्येक महापुरुषांचं झालं पाहिजे. म्हणायचं हे बघा, हे गाडी वगैरे हे ते आपलं हाऊसकीपिंग कोण करतो त्याला सांगा की बरे रोज इथे ह्या पुतळ्याची स्वच्छता कशी दाखवली जाईल. त्यासाठी त्याला काय लागेल ते साहित्य त्याला आणायचं आणि स्वच्छता कशी. नंबर 1. नंबर 2, ह्याला हार खाणं शक्य नाही की ते खाली वगैरे प्रॅक्टिकली थोडंसं असे. पण ज्या लढी किंवा बाजूला जरी लढी लावता आल्या की आज जो महापालिकेमध्ये त्याला बाबासाहेबांचं आज महापरिनिर्वाण दिन हे दिसलं पाहिजे. बरं, हेच आहे, ते बाबासाहेबांचं ते शिवाजी महाराजांचं सगळ्यांचं आहे, सर्वांचं, सगळ्यांचं असलं पाहिजे. साहेबांनी परत पाठवले. पुढे असं होतात. बीजेपी तपासली पाहिजे. नाही, मला काय म्हणते, जे शक्य असेल ते पुढे कसं लावा आणि तिथे फुलं तरी ठेवा. एक फुलाचं गुच्छ ठेवा. पुढे तुम्ही असं हे काढा आणि खाली प्रचार करा, 2 लाईन्स मारल्या असतील त्याच्यावर. हे बघा, खाली सगळ्याची तारवय स्थिती काढायसारखं त्याला असं एक काढा. एसीचा डक्ट आहे तो. एसीचा डग नाही सांगा दोन चांगले फुटके जरी ठेवता आले तरी ते बघायला असं थोडं एक्सटेन्शन करून आपण निरंजनीसाठी बाहेर असं काढतो. तसं करायला पाहिजे. ठेवतात बुकी ठेवतात ते बघा असं. आता साहेब बघा, इकडे प्रोव्हिजन आहे सपोज. आता इकडे तुम्ही जर उद्या शिवजयंती असती तर इकडे एक फुलं ठेवली म्हणजे काय होतं की आज काहीतरी यांचे दिवस असतील ते फुलं लोक. आता इकडे ही कुठली भूमिका? साहेब आले असतील समोर आम्हाला, तुम्हाला यापुढे होणार नाही. मनासाहेबांचा हेतू तसा नाही. मनासाहेबाला मी अनेक महापालिकेत होते, पुन्हा इथे आले आहेत. तर असं त्यांचं साहेब आता ह्या पुढे 14 एप्रिलला बरोबर आहे साहेब जयंती अतिशय चांगल्या प्रकारे आणि ती नगरपालिकेची असायला पाहिजे जयंती. मोठी महानगरपालिकेची जयंती असायला पाहिजे. तुम्ही सर्व पब्लिक पक्षीय नको. आतापर्यंत जयंत्या नगरपालिका खर्च करायचं आणि ते 35 वर्षाची लोक बसायचं, जे सरकारनं त्यांनी बसायचं, बाकीच्या लोकांना काय बोलत नव्हते. तसं नसायला पाहिजे. ह्या ज्या काय कमिट्या आहेत त्या कमिटीला एक पत्र तुम्ही पण द्यावं असते. म्हणजे आता हे संविधान बचाव समिती, सन्मान कृती समिती आहे, बाकी काय त्यांच्या शाखा असतील त्याचे 1-2 करून घेणार. आमची फक्त अपेक्षा म्हणाले साहेब एकच आहे. अगदी मोठी आणि धार्मिक होईल 14 एप्रिल. आमची फक्त अपेक्षा म्हणाले साहेब एवढंच आहे की सत्ता परिवर्तन झालेलं आहे. आता जुनं काय आहे ते प्रेशर विसरा आणि नव्याने आपण कामकाज करू. सर आम्ही लागेल तर तुम्ही सांगा
कार्यक्रम तुम्ही करा, काय नियोजन कसं? नियोजनासाठी आम्हाला नियोजन वापरा. 100% सहकार्य कर. जो कार्यक्रम तुम्ही इकडे हे करतायत ना, इकडे चांगली जयंती करा ना. पूर्ण याची आपण इकडे करूया. आम्ही पूर्ण विरारमध्ये आवाहन करू की कोणीच कुठे सर्वांची जयंती नंतर करा, पहिले इकडे करा. एक आदर्श साहेब आपल्या मान एक विरार वस्त्र आणि साहेब आले आहेत. आपण करू. ओके बा, धन्यवाद. महापालिकेत सहकार्याने आपण करू. त्रास झाला त्याबद्दल मी एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला माझ्या मनात आहे हो. अधिकारी हा लोकांनी निवडून दिलेला असतो, बरोबर की नाही? पण जर लोक जर डायरेक्ट जर साहेबांना भेटायला तर त्यांनी वेळ द्यायला पाहिजे होता ना थोडा. आणि ते डायरेक्ट एक अभिनंदन आपणच केलं पाहिजे की पहिल्याचे लोकप्रतिनिधी तर चुंकूनही बघितलं नसतं, तुम्ही आला पण त्या सन्मानपूर्वक आपल्या कार्यकर्त्यांचा त्यांनी मान ठेवला आणि ते स्वतः प्रश्न जाणून घेण्यासाठी आले. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा तळात वाजवतो. दादा आपलं नाव काय? माझं नाव महेश वसंत राऊत. काय सांगाल? आज पालिकेच्या समोर आंदोलन आहे, काय उद्दिष्ट आहे? मी एक भारतीय नागरिक आहे आणि भारतीय नागरिक असल्याने हा भारत देश भारतीय संविधानावरती चालतं आणि ज्या संविधानाचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच पुण्यतिथी आहे, म्हणजे महापरिनिर्वाण दिवस आहे. त्यांना प्रत्येक भारतीय नागरिक आज मनोभावाने आदरांजली अर्पण करत असतो. आज तुम्ही बघत असाल तर इकडनं एक 100 किलोमीटरवरती चैत्यभूमी आहे, जिथे लाखो लोक ही भारत देशातून कानाकोपऱ्यातून येत असतात. विरार वसई किंवा मुंबई पट्ट्यातली ही जवळची जी लोक असतात ही त्यावेळी त्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून आपापल्या एरियामध्ये बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करत असतात. त्यामुळे तुम्ही जर विरार वसईमध्ये पाहिलं असतील तर चौकामध्ये स्टॅच्यू लावतायत. कारण का? तर विरार वसई महानगरपालिकेमध्ये तशी प्रोव्हिजन नाही आहे आणि ती प्रोव्हिजन तशी व्हायला पाहिजे अशी रितसर मागणी पूर्ण विरार वसई वासियांची आहे. पण त्याच्यावरती हे प्रशासन जे आहे कानाडोळ्या करत आहेत. हीच मागणी घेऊन आम्ही हे प्रशासनाला सांगण्यासाठी जेव्हा महानगरपालिकेमध्ये आलो, जेव्हा आल्याबरोबर तुमच्या मागे असलेलं तैलचित्र जिकडे बाबासाहेबांचं 18 फुटाचं तैलचित्र, पण त्याला साधं या महानगरपालिकेकडनं पुष्प सुद्धा लावण्यात आलेलं नाहीये. आणि हे बघितल्यानंतर एक भारतीय नागरिक म्हणून, एक संविधान प्रेमी म्हणून माझं जे राग, म्हणजे ज्या दुःखाच्या दिवशी सुद्धा मला राग प्रकट करावा लागलं आणि ते संविधानिक प्रकारे प्रकट करावं म्हणून मी इथे बसलेलो आहे. जोपर्यंत ह्या फोटोला पुष्पहार लागत नाहीत, आम्ही तसं यांच्याकडे पैसे नाहीत, कारण हे महानगरपालिकेला फक्त टेंडरसाठी पैसे आहेत, पैसे कमवण्यासाठी पैसे आहेत, म्हणून आम्ही लोकवर्गणी काढून पुष्पहार मागवलेले आहेत. त्या आयुक्तांनी येऊन ते लावायचं आहे. त्याच्यानंतर आम्ही जे काही रितसर मागणी केलेल्या आहेत त्या मागणीवरती आमच्याशी चर्चा करायची आहे. आणि जर आयुक्ताला आमच्याशी चर्चा करायची नसेल, त्यांना वाटत असेल की संविधानप्रेमी लोक काही करू शकत नाही, ते येणाऱ्या 8 तारखेची मॅरेथॉन त्यांनी मॅरेथॉन धावून इकडे दाखवायची, ही त्यांना माझं चॅलेंज आहे. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.